नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांचे आपल्या TV6 मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत, अपडेट देणार आहोत. तर बघा, शेतकरी बंधूंनो, 34,000 कोटी रुपयांची सरसकट कर्जमाफी, सरकारची मोठी घोषणा. तर बघा, इथे सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे की जी 34,000 कोटींची जी कर्जमाफी आहे, ती सरकारने केलेली आहे. तर याबद्दलची आता संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. अखेर सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर. तर बघा, इथे अखेर सर्व शेतकऱ्यांची जी सरसकट कर्जमाफी आहे ती झालेली आहे. पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे. तर याची सर्व जी माहिती आहे आता डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत. तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर बघा, आता महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे. या योजनेअंतर्गत 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार असून राज्य मंत्रिमंडळाने या निर्णयाला मान्यता दिलेली आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्य सरकार जी आहे या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अशी कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत जवळजवळ 34,000 कोटी रुपयांची जी कर्जमाफी आहे ही देणार येणार आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये या निर्णयाला सुद्धा मान्यता दिलेली आहे. ही योजना राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जाते. तर बघा, ही जी योजना आहे ही राज्यातील जे शेतकरी आहे, शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थिती जी आहे ती सुधारण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. आता सरसकट कर्जमाफी नेमकी काय आहे तर ती आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर बघा, 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सरसकट माफी होणार. तर बघा, जवळजवळ 1.5 लाख रुपयांपर्यंत जे कर्ज आहे ते शेतकऱ्यांचं माफ होणार आहे. या निर्णयामुळे सुमारे 90% थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. तर बघा, या निर्णयामुळे काय होणार आहे की जे सुमारे 90% जे थकबाकीदार शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा होणार आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तर त्यानंतर आता या योजनेचं नाव आहे MPSC योजना. तर बघा, उर्वरित 6 लाख शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली. तर बघा, जे बाकीचे उरलेले 6 लाख शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. राज्य सरकारकडून 1.5 लाख रुपयांचे कॉन्ट्रिब्युशन. तर बघा, राज्य सरकारकडून 1.5 लाख रुपयांची जी आहे हे कॉन्ट्रिब्युशन करण्यात आलेले आहे. वन टाईम सेटलमेंटची ही सुविधा असणार आहे. आता कर्ज पुनर्गठनाचे फायदे. तर बघा, आता कर्ज पुनर्गठन म्हणजे काय आणि याचे फायदे काय ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. बघा, योजनेमध्ये कर्ज पुनर्गठनाचा समावेश करण्यात आलेला आहे. तर बघा, या योजनेमध्ये काय करण्यात आले की जे पुनर्गठन आहे याचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये थकीत पीक कर्जाचे पुनर्गठन होणार आहे. त्यानंतर मध्यम मुदतीच्या कर्जाचा समावेशसुद्धा यामध्ये करण्यात आले आहे. त्यानंतर टर्म लोनची सुविधा माफी देण्यात आलेली आहे. आता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन. तर बघा, आता जे शेतकरी नियमित कर्ज काढतात आणि भरतात अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा इथे प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. तर ते प्रोत्साहन काय ते आता बघूया. बघा, राज्य सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचाही विचार केलेला आहे. तर बघा, राज्य सरकारनं काय केलेले आहे की जे नियमित कर्ज भरतात शेतकरी अशा शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये 25% प्रोत्साहन अनुदान. तर बघा, जे नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांसाठी 25% जे आहे ते प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. कमाल 25,000 रुपयांची मर्यादा. तर बघा, कमाल जवळजवळ 25,000 रुपयांची जी मर्यादा आहे 30 जूनपर्यंत कर्ज भरणाऱ्यांना विशेष सवलत. तर बघा, जे शेतकरी 30 जूनपर्यंत कर्ज भरतील अशा शेतकऱ्यांना विशेष सवलतसुद्धा देण्यात येणार आहे. थेट बँक खात्यात अनुदान जमा. तर बघा, त्यांच्या खात्यामध्ये जे थेट आहे थेट अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आता शेतकऱ्यांसाठी नेमके फायदा काय याच्यामध्ये. तर बघा, नंबर 1 कर्जमुक्ती होणार आहे. ते कर्जातून मुक्त होणार आहे. त्यानंतर नवीन कर्ज घेण्याची संधी. त्यानंतर तुमचं कर्ज माफ झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा नवीन कर्ज घेऊ शकता. तुम्हाला ती संधी उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर आर्थिक स्थिरता तुमची सुधारते. त्यानंतर शेती व्यवसायात गुंतवणुकीची सुविधा. तर बघा, जर तुमचं कर्ज माफ झालं तर तुम्ही शेतीमध्ये आणखीन गुंतवणूक करू शकता. तुम्हाला त्याची संधी मिळते. नंतर अर्थव्यवस्थेतील प्रभाव. तर बघा, यावर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो तर ते बघा, कृषी क्षेत्राला चालना मिळते. यामध्ये काय होतं की कृषी क्षेत्राला जी आहे ती यामुळे चालना मिळते. ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण होते. तर बघा, आपण ग्रामीण भागातली व्यक्ती असल्यामुळे आपण ग्रामीण भागातील जी अर्थव्यवस्था ही बळकट होते. त्यानंतर शेतकरी कुटुंबांच्या जीवनमानात सुधारणा. तर बघा, यामुळे काय होतं की शेतकरी जे कुटुंब आहे अशा कुटुंबामध्ये जीवनमानात सुधारणा होते. आता या योजनेची नेमकी व्याप्ती कितीपर्यंत आहे, किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे तर ते आता बघूया. बघा, या योजनेमुळे एकूण 40 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तर बघा, या योजनेमुळे जवळजवळ जे 40 लाख शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना यामध्ये लाभ मिळणार आहे. थकबाकीदार शेतकरी
नियमित कर्ज भरणारे शेतकरी, मध्यम मुदतीचे कर्जदार आणि पीक कर्जधारक. तर बघा यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना सुद्धा फायदा मिळणार आहे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा फायदा मिळणार आहे आणि जे मध्यम मुदतीचे जे कर्जदार आहे अशांना सुद्धा इथे फायदा मिळणार आहे आणि पीक कर्जदारांना सुद्धा फायदा मिळणार आहे. आणि बँकांची समन्वय, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पारदर्शक निकष आणि त्वरित कर्जमाफी प्रक्रिया. तर बघा इथे ऑनलाईन तुमची प्रक्रिया होणार आहे, त्यानंतर पारदर्शक निकष निघणार आहे आणि त्यानंतर तुमच्या त्वरित जे आहे ते कर्ज माफ होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. महाराष्ट्र सरकारची ही कर्जमाफी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासा ठरणार आहे. तर बघा महाराष्ट्र राज्याची ही जी कर्जमाफी योजना आहे, ही कर्जमाफी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासा देणारी ही योजना ठरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा कमी होणार आहे. तर बघा यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्यांचा जो कर्जाचा बोजा आहे हा कमी होणार आहे. नवीन कर्ज घेण्यासाठी पात्र होणार. तर बघा तुम्ही नवीन कर्ज घेण्यासाठी सुद्धा यामध्ये पात्र होणार आहे तुमचं कर्ज माफ झाल्यानंतर. त्यानंतर शेती व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्याची संधी. बघा तुम्हाला शेती व्यवसायामध्ये नवीन गुंतवणूक करायची असेल तर ती सुद्धा संधी कर्ज माफ झाल्यानंतर तुम्हाला संधी उपलब्ध होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि ही योजना केवळ कर्जमाफी नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा एक महत्त्वपूर्णचा टप्पा आहे. तर बघा ही योजना केवळ कर्जमाफी नाही आहे, तर शेतकऱ्यांसाठी जी आर्थिक सक्षमीकरणाचा एक आहे हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन योजनेने एक संतुलन दृष्टिकोन स्वीकारला आहे. तर बघा जे शेतकरी नियमित कर्ज भरते अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन या योजनेने काय केलेलं आहे की एक संतुलन दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीतून राज्यातील कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. तर बघा या योजनेमुळे काय होणार आहे की अंमलबजावणीतून राज्यातील जे कृषी क्षेत्र आहे अशा कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे, नवीन चालना मिळणार आहे. तर अशी ही माहिती होती की जवळजवळ जे 34,00,000 कोटी जे आहे असे 34,000 कोटी रुपयांचे जे कर्ज आहे हे माफ होणार आहे. आणि यामध्ये काय झालेलं आहे की जे राज्य मंत्रिमंडळ आहे या राज्य मंत्रिमंडळाने या निर्णयाला सुद्धा मान्यता दिलेली आहे. तर आता काय होणार आहे की जे शेतकरी नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा इथे सवलत मिळणार आहे आणि जे थकबाकी आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा यामध्ये फायदा होणार आहे. आणि यामुळे काय होतं की जे शेती व्यवस्थेची जी व्यवसाय आहे यामध्ये गुंतवणुकीची सुविधा आपल्याला उपलब्ध होते आणि जी आर्थिक स्थिरता आहे ही सुद्धा सुधारते. आणि बघा जे नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना 25% प्रोत्साहन आहे ते सुद्धा मिळणार आहे. जवळजवळ त्यांना 25,000 रुपयांची जी मर्यादा आहे ती मिळणार आहे आणि हे जे त्यांचं प्रोत्साहन आहे हे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि जे शेतकरी 30 जूनपर्यंत कर्ज भरणार आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा विशेष सवलत देण्यात येणार आहे. आणि यामुळे काय होतं की जे कृषी क्षेत्र आहे या कृषी क्षेत्राला सुद्धा चालना मिळते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे यासुद्धा बळकट होते आणि शेतकऱ्यांचे जे कुटुंबाचे जे जीवनमान आहे हे सुद्धा सुधारते. तर अशी ही माहिती होती कर्जमाफीबद्दल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. तर चला आता भेटूया एका पुढच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, टेक केअर, गुड बाय.